2026 मध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक व्हिडिओ सिरीज आपण सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी या सेक्शनमधील सर्व महत्त्वाच्या टॉपिकवरील एमसीक्यू डिस्कस करत आहोत. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण बीएड सीईटी मध्ये कायम विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूचं आन्सर्स पाहणार आहोत. सोबत हे एमसीक्यू तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कसे सॉल्व्ह करू शकता या सुद्धा ट्रिक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटीसाठी असणारा जो 30 दिवसांचा क्रॅश कोर्स आहे हा 23 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. प्रश्न आहे, अ गर्ल इज गोइंग टुवर्ड्स द वेस्ट, देन शी टर्न लेफ्ट, देन टर्न 90 डिग्री इन द क्लॉकवाइज डायरेक्शन. इन विच डायरेक्शन इज शी गोइंग नाउ? एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे, त्यानंतर ती डावीकडे वळाली, मग घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री उजवीकडे वळाली. ती आता कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो की आपल्याला डायरेक्शन दिलेले आहेत, दिशा दिलेल्या आहेत आणि त्या मुलीचे मुवमेंट दिलेले आहेत. तर मित्रांनो या दिलेल्या माहितीवरनं आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला सांगितलंय की एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे. आता तुम्हाला इथं मी दिशा ऑलरेडी दिलेल्या आहेत, तुमच्या रेफरन्ससाठी दिलेल्या आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलं जात नाही, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं. ठीक आहे, तर एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे. आता आपल्याला सांगितलंय की ती मुलगी पश्चिमेकडे जाते, म्हणजेच समजा आपण जर हा त्या मुलीचा ओरिजिन पॉइंट किंवा सुरुवातीचा पॉइंट जर कन्सिडर केला तर पश्चिम दिशा जी आहे ती आता तुमच्या स्क्रीनच्या लेफ्ट बाजूला आहे आणि पूर्व दिशा समजा स्क्रीनच्या राईट बाजूला आहे. तर ती पश्चिमेकडे जात आहे. म्हणजे ती आता या दिशेला जाईल. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला, मग ती डावीकडे वळाली. आता ज्या वेळेस आपला चेहरा पश्चिमेकडे असतो त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला साऊथ किंवा दक्षिण दिशा असते. तर मग ती कुठे वळाली आहे? ती डावीकडे वळाली आहे. या साईडला डावी बाजू असणार आहे, इथे वरती राईट, इथे लेफ्ट. डाव्या बाजूला वळाल्यानंतर मग ती घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री उजवीकडे वळाली. आता चेहरा तिचा दक्षिणेकडे होता, साऊथकडे होता. आता साऊथकडे ज्यावेळेस चेहरा असेल, दक्षिणेकडे ज्यावेळेस चेहरा असेल, त्यावेळेस इकडे लेफ्ट असेल, इकडे राईट असेल. तर ती उजवीकडे 90 डिग्री वळाली असं सांगितलं आपलं. घड्याळाच्या दिशेने ती 90 डिग्री उजवीकडे वळाली. आता ही उजवी बाजू आहे आणि घड्याळाच्या दिशेने म्हणजे आपल्याला माहिती आहे घड्याळ असं फिरतं. तर मग या दिशेला ती वळाली, 90 डिग्री वळाली. म्हणजेच ज्या वेळेस तिचं साऊथकडे तिचा चेहरा होता, 90 डिग्री वळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे मुख्य दिशामधला जो कोन असतो तो कोन 90 डिग्रीचा असतो. म्हणजे साऊथच्या 90 डिग्री उजव्या बाजूला पश्चिम म्हणजेच वेस्ट दिशा आहे. तर आता जर आपण पाहिलं तर तिचा जो चेहरा आहे तो ऑब्विसली पश्चिम दिशेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पश्चिम किंवा ऑप्शन बी वेस्ट डायरेक्शन. ठीक आहे, सुरुवातीला ती ओ पॉइंट पाशी होती, नंतर ती वेस्टकडे चालली होती. वेस्टकडे चाललेली असताना ती लेफ्टकडे वळाली, लेफ्टकडे मग दक्षिण दिशा असेल आणि त्याच्यानंतर क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजेच घड्याळाच्या दिशेने परत ती उजवीकडे वळाली. आता दक्षिणेकडे आपला चेहरा असल्यानंतर आपल्या उजवीकडे वेस्ट दिशा किंवा पश्चिम दिशा असते. त्यामुळे आता फायनली त्या मुलीचा जो चेहरा आहे तो वेस्ट किंवा पश्चिम दिशेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम, वेस्ट. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. वंदना इज गोइंग नॉर्थवर्ड, शी टर्न राईट, मूव some distance and again turn to her right. After moving some distance she turned to left, goes forward and again turn to her left. In which direction now is Vandana going? तर वंदनाच्या मुवमेंट्स आपल्याला दिले इथं. तर आपल्याला इथे पॅटर्न दिलाय, वंदना उत्तर दिशेने जात होती. ठीक आहे, ती उजवीकडे वळते. पहिलं म्हणजे ती उत्तर दिशेने जात होते, नंतर ती उजवीकडे वळते, काही अंतर चालते आणि पुन्हा उजवीकडे वळते. ठीक आहे, ही तिसरी स्टेप आहे तिची उजवीकडे वळण्याची.
काही अंतर चालल्यानंतर ती डावीकडे वळते. ही चौथी स्टेप झाली. पुढे जाते आणि पुन्हा डावीकडे वळते. आता ही 5वी स्टेप झाली. अशा 5 स्टेप मध्ये आपल्याला इथे क्वेश्चन दिला आहे. आता पहिल्या स्टेप मध्ये वंदना उत्तर दिशेला जात आहे, नॉर्थ दिशेला ती जात आहे. इथे जर वंदनाने सुरुवात केली चालायला, नॉर्थ कडे जाईल. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये दिले ती उजवीकडे वळते. आता इकडे उजवी बाजू असेल, ज्यावेळेस तुमचा चेहरा नॉर्थ कडे असेल त्यावेळेस उजवी बाजू ही असेल, लेफ्ट बाजू ही असेल, उजवीकडे तुमच्या ईस्ट किंवा पूर्व असेल. आता ईस्ट कडे वळाल्यानंतर काय होतं, पुन्हा तिसऱ्या स्टेप मध्ये ती उजवीकडे वळते. ज्यावेळेस ईस्ट कडे तुमचा चेहरा असेल, राईट इकडे लेफ्ट इकडे, तुमच्या राईटला साऊथ म्हणजे दक्षिण दिशा असेल, दक्षिणेकडे ती वळते. त्यानंतर थर्ड स्टेप आपण पाहिली, उजवीकडे वळाली म्हणजेच दक्षिणेकडे वळाली. काही अंतर चालल्यानंतर ती डावीकडे वळते. आता या बाजूला आपण जर पाहिलं तर इकडे लेफ्ट असणार आहे, इकडे राईट असणार आहे. ज्यावेळेस तुमचा चेहरा साऊथला म्हणजे दक्षिणेकडे असतो त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ईस्ट किंवा पूर्व दिशा असते. आता ती लेफ्ट कडे वळाली म्हणजे ईस्ट डायरेक्शन कडे ती वळाली आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये सांगितलंय ती पुन्हा उजवीकडे वळते. आता इथे पुन्हा ती उजवीकडे वळते. आता उजवीकडे वळते म्हटल्यानंतर ज्यावेळेस तुमचा चेहरा ईस्ट दिशेला असेल त्यावेळेस तुमच्या लेफ्टला म्हणजेच डावीकडे तुमची उत्तर दिशा असणार आहे. आता उत्तर दिशेला ती वळते. म्हणजे फायनली जर आपण पाहिलं तर तिचा जो चेहरा आहे तो उत्तरेला म्हणजेच नॉर्थ डायरेक्शनला असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, नॉर्थ. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. अ मॅन वॉक्स 6 किलोमीटर साऊथ. आता व्यक्ती आहे तो 6 किलोमीटर साऊथला म्हणजेच दक्षिण दिशेला चालतो. आता इथे जर तो माणूस असेल ओरिजिन पॉइंटला तर तो दक्षिणेकडे चालेल. आपण याला ब्रेक करून घेऊयात स्टेप्स मध्ये. 6 किलोमीटर दक्षिणेकडे चालतो, ही पहिली स्टेप. नंतर तो डावीकडे वळतो, ही दुसरी स्टेप. डावीकडे वळतो नंतर तो डावीकडे वळून 4 किलोमीटर चालतो, ही दुसरी स्टेप. पुन्हा डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो, ही तिसरी स्टेप. आता तो सध्या कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे किंवा कुठल्या डायरेक्शनला आता तो फेस करतोय. तर पहिली स्टेप आपण पाहूयात 6 किलोमीटर दक्षिणेकडे. आता इथे जर त्याचं ओरिजिन असेल तर दक्षिण दिशा जी आहे ती या बाजूला खालच्या बाजूला असेल. इकडे तो 6 किलोमीटर चाललाय, इथे साऊथ डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर 4 किलोमीटर चालतो, डावीकडे वळून 4 किलोमीटर चालतो. आता इथे जर पाहिलं आपण इकडे लेफ्ट असणार आहे, इकडे राईट असणार आहे. कारण ज्यावेळेस तुमचा चेहरा साऊथकडे असतो त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा असते. तर तो आता लेफ्टकडे म्हणजेच डावीकडे 4 किलोमीटर गेलाय. म्हणजे आता त्याचा चेहरा जो आहे तो ईस्टला आहे म्हणजे पूर्व दिशेला आहे. सेकंड स्टेप आपण कंप्लीट केली आहे. थर्ड स्टेप मध्ये तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो. आता ज्यावेळेस तुमचा चेहरा ईस्टला असेल त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ही नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा असणार आहे. म्हणजे तो डावीकडे वळाल्यानंतर नॉर्थकडे तो 5 किलोमीटर चालेल. म्हणजे फायनल इथं जी डायरेक्शन असणार आहे ती ईस्टच्या लेफ्टला म्हणजे पूर्वेच्या डाव्या बाजूला नॉर्थ असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॉर्थ किंवा उत्तर दिशा. ऑप्शन ब इथे आपल्याला दिलं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. अ मॅन स्टार्टेड वॉकिंग वेस्ट, ही टर्न राईट, देन राईट अगेन अँड फायनली टर्न लेफ्ट. टुवर्ड्स विच डायरेक्शन वॉज ही वॉकिंग नाव? तर सुरुवातीला आपल्याला दिलंय अ मॅन स्टार्टेड वॉकिंग वेस्ट, तो पश्चिमेकडे चालत होता. हे पहिल्या स्टेपमध्ये. ही टर्न राईट, तो उजवीकडे वळाला, ही दुसरी स्टेप झाली त्याची. देन राईट अगेन, ही तिसरी स्टेप झाली. थर्ड स्टेप, उजवीकडे परत वळतो तो. त्याच्यानंतर शेवटी डावीकडे वळतो. आता ही जी स्टेप आहे ती चौथी स्टेप आहे. तर आपल्याला विचारले तर त्याचा चेहरा कुठल्या दिशेला आहे किंवा कुठल्या दिशेला तो आता चालत आहे. आता एक माणूस पश्चिमेकडे चालायला सुरुवात करतो. आता समजा तो व्यक्ती जर इथे उभा असेल या पॉइंटला, इथनं पश्चिम दिशा आपण पाहू शकतो आपल्या डावीकडे पश्चिम दिशा असेल. तर सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये तो पश्चिमेकडे गेला, वेस्टकडे गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तो उजवीकडे वळाला. आता ज्यावेळेस वेस्टकडे आपला चेहरा असेल त्यावेळेस उजवीकडे आपल्या नॉर्थ असणार आहे. तर तो सेकंड स्टेपमध्ये उजवीकडे म्हणजेच नॉर्थ डायरेक्शनला वळतो. थर्ड स्टेपमध्ये परत तो उजवीकडे वळतो. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपला चेहरा नॉर्थकडे असेल त्यावेळेस आपल्या उजव्या बाजूला ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा असणार आहे. आता तो तिसऱ्या स्टेपमध्ये उजवीकडे वळालाय आणि शेवटी तो डावीकडे वळतो.
आता इकडं त्याचा चेहरा ईस्ट दिशेला असणार आहे, पूर्व दिशेला असणार आहे. चौथी स्टेप काय आहे, डावीकडे वळतो. आता इकडे ज्यावेळेस आपला चेहरा असेल त्यावेळेस इथे उजवं आणि इकडे डावं म्हणजे राईट अँड लेफ्ट असं असणार आहे. डावीकडे वळाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला इथे दिसतंय की तो आता नॉर्थ या दिशेला फेस करून असणार आहे, कारण ईस्ट पूर्व दिशेच्या डावीकडे नॉर्थ दिशा आहे. त्यामुळे ऑप्शन ए नॉर्थ डायरेक्शन हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. ॲट सनराईज अमित अँड दीपक आर हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन. सूर्योदयाच्या वेळी अमित आणि दीपक हे संवाद साधत होते किंवा गप्पा मारत होते. त्यानंतर सांगितलंय द शॅडो ऑफ दीपक फॉर्म टुवर्ड्स द राईट हँड ऑफ अमित. अमितच्या उजव्या बाजूला दीपकची शॅडो पडते. तर त्याच्यावरनं तुम्हाला विचारलंय व्हॉट डायरेक्शन इज दीपक फेसिंग. कोणत्या दिशेला दीपक उभा आहे किंवा दीपकचा चेहरा कोणत्या दिशेला आहे. आपण कन्सिडर करूयात इथं अमित असेल, इथं दीपक असेल. ठीक आहे, आता त्यांचे चेहरे एकमेकांसमोर आहेत, एकमेकांकडे ते पाहत आहे आणि गप्पा मारत आहेत. आता जर अमितचा चेहरा इकडे असेल तर अमितची जी राईट साइड असेल ती ही असेल, लेफ्ट साइड ही असणार आहे. दीपकची लेफ्ट साइड ही असणार आहे, दीपकची राईट साइड ही असणार आहे. आपल्याला दिलंय द शॅडो ऑफ दीपक फॉर्म टुवर्ड्स राईट हँड ऑफ अमित. आता अमित इथे उभा आहे, अमितची उजवी बाजू ही आहे, म्हणजे दीपकची जी सावली आहे ती या डायरेक्शनला इथे पडते. आता आपल्याला माहित आहे आपली सावली सूर्योदयाच्या वेळेस जर आपण सूर्यासमोर उभे असू, समजा आता सूर्योदय होतोय आणि तुम्ही सूर्यासमोर उभे आहात, तर तुमची जी शॅडो असेल ती सूर्याच्या अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे सूर्य पूर्वेकडे असेल त्यावेळेस तुमची सावली पश्चिमेकडे पडते. आता इथे दीपक आहे, दीपकची सावली इथे आहे अमितच्या राईट साइडला. तर मग अमितच्या लेफ्ट साइडला म्हणजे दीपकच्या राईट साइडला इथे सूर्य असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इकडे जर सूर्य असेल तर सूर्याच्या किरणांमुळे दीपकची जी सावली आहे ती या बाजूला, ही बाजू कुठली आहे, अमितची राईट बाजू आहे. म्हणून आपण इथे म्हणू शकतो ही पूर्व असेल ही पश्चिम असेल, तर दीपकचा जो चेहरा आहे तो वरच्या बाजूला, म्हणजे आता इथं आपण पाहू शकतो पूर्व पश्चिम वरच्या बाजूला नॉर्थ डायरेक्शन आहे, म्हणजे उजवीकडे दीपकचा चेहरा आहे आणि अमित साऊथ डायरेक्शनला म्हणजेच डावीकडे अमितचा चेहरा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नॉर्थ, उत्तर. ऑप्शन डी इथे योग्य पर्याय आहे. प्रश्न आहे अ मॅन गोज 5 किलोमीटर ईस्ट, देन ही टर्न्स राईट अँड गोज 4 किलोमीटर, देन ही टर्न्स लेफ्ट अँड गोज 5 किलोमीटर. विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाऊ. एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो, मग तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो, मग तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे. तर मित्रांनो आपल्या प्रश्नामध्ये हा पॅटर्न दिलेला आहे. पहा, एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो, ही पहिली मुवमेंट आहे त्याची, मग तो उजवीकडे वळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर उजवीकडे वळाल्यानंतर तो 4 किलोमीटर जातो, मग तो परत डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. ही तिसरी स्टेप आपल्याला दिलेली आहे. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे हे आपल्याला विचारलंय. आपल्याला ऑप्शन्स दिलेत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर याचा आन्सर आपण पाहूयात. आता एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो. ठीक आहे, पहिली स्टेप. आता आपल्या इथे पाहू शकतो आपण की पूर्व जी आहे ती उजव्या बाजूला असणार आहे. तर मग सुरू करूयात आपण इथनं. सपोज हा त्या माणसाचा ओरिजिन किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे, तर तो 5 किलोमीटर पूर्वेकडे ईस्टला 5 किलोमीटर जातो. हे 5 किलोमीटर डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो. ज्यावेळेस तुमचा चेहरा जो पूर्वेकडे असेल त्यावेळेस तुमच्या उजव्या साईडला साऊथ दिशा किंवा दक्षिण दिशा असणार आहे, डावीकडे नॉर्थ असणार आहे. मग तो दक्षिणेलाच म्हणजे साऊथला उजवीकडे वळतो. ते डिस्टन्स दिलंय तुम्हाला 4 किलोमीटर. त्याच्यानंतर पुढे तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. आता जर तुमचा चेहरा दक्षिणेकडे असेल तर तुमच्या डावीकडे ईस्ट दिशा असेल किंवा पूर्व दिशा ही तुमच्या डावीकडे असणार आहे. आता डावीकडे तो 5 किलोमीटर जातोय, इथे 5 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. म्हणजे आपण पहिली स्टेप पाहिली. सुरुवातीला तो एका पॉइंट पासून सुरू करतो, त्याच्यानंतर ईस्टला म्हणजे पूर्वेला तो 5 किलोमीटर जातो. सपोज हा पॉइंट बी झाला, ही पहिली स्टेप आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो. आता उजवीकडे सपोज इथे सी असेल,
सी पॉइंटला तो आलाय, ही दुसरी स्टेप झाली. आणि थर्ड स्टेप जी होती ती डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. ही थर्ड स्टेप आहे. डी पॉइंटला तो आता पोहोचलाय. तर डी पॉइंटला पोहोचल्यानंतर त्याचा जो चेहरा असेल तो कुठल्या दिशेला असेल, तर आपण पाहू शकतो की इथे पेपरवरती दिलंय, आपल्याला स्क्रीनवरती दिलंय की ईस्ट, पूर्व दिशा या बाजूला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ईस्ट किंवा पूर्व दिशा, ऑप्शन सी. ठीक आहे मित्रांनो, एकदम सिंपल क्वेश्चन होता हा. याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिस्टन्स जे दिलंय ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलंय. फायनली तुम्हाला विचारलंय फक्त तो कुठल्या दिशेला तोंड करून आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, Surbi is facing east. She turns 100 degree in the clockwise direction and then 145 degree in the anti-clockwise direction. Which direction is she facing now? सुरभी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. ती घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते. सुरुवातीला दिलं आपल्याला पूर्वेकडे तोंड करून उभे आहे, नंतर घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 145 डिग्री वळते. आता ती कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे? तर मित्रांनो, जसं आपल्याला इथं डायग्राम मध्ये दिलंय, या दिशा दिल्यात, त्याच्यावरून आपण या क्वेश्चनचं आन्सर काढणार आहोत. तर सुरुवातीला बघू आपण, सुरभी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. आता आपण थोडक्यात इथे एक रफ डायग्राम काढून घेऊयात. इकडं पूर्व आहे. आता तिचा चेहरा पूर्वीकडे आहे. त्याच्यानंतर काय होतं, ती घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते. आता पूर्वेकडे ज्यावेळेस सुरभीचा चेहरा असेल आणि घड्याळाची दिशा जी आहे ती या प्रकारे आहे, तर मग घड्याळाच्या दिशेने ती 100 डिग्री वळाली आहे. आता हे 100 डिग्री अप्रॉक्सिमेटली आपण कोण म्हणूयात हा. त्याच्यानंतर काय झालं, पुढच्या स्टेप मध्ये परत ती 145 डिग्री वळते, पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पहिल्या ज्या दिशेने वळाली होती त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट दिशेने ते आता वळणार आहे. म्हणजे आता पहिली स्टेप ज्यावेळेस तिने घेतली त्यावेळेस तिचा जो चेहरा आहे तो या डायरेक्शनला असणार आहे. आता तो परत आपल्याला 145 डिग्री म्हणजे 145 डिग्री मागे वळलेली दिसते. म्हणजे हे 100 डिग्री तर कव्हर केलेलंच आहे. पूर्वेकडे चेहरा आलाय, ज्यावेळेस रिटर्न ती परत 100 डिग्री आली असेल आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा 45 डिग्री ती आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो अँगल आहे तो एक्स्ट्रा 45 डिग्रीचा आहे आणि हा 100 डिग्रीचा अँगल आहे. तर पूर्वेपासून जर आपण 45 डिग्रीला असणारी दिशा जर पाहिली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, तर आपण पाहू शकतो इथे पूर्व आहे आणि आपल्याला माहिती आहे मुख्य दिशा आणि उपदिशा ज्या असतात त्याच्यामध्ये जो अँगल असतो, तो जो कोण असतो तो 45 डिग्रीचा असतो. त्याच्यामुळे आता इथं क्लिअरली दिसतंय की ती नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेला फेस करून उभी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ईशान्य दिशा. ठीक आहे मित्रांनो, नॉर्थ ईस्ट हे याचं आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपला पुढचा प्रश्न दिलाय, विपुल विषय सांगितलंय. विपुल गोज नॉर्थवर्ड 10 मीटर, ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 30 मीटर. देन ही अगेन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 50 मीटर. देन हाऊ मच डिस्टन्स विपुल ट्रॅव्हल्ड? विपुल उत्तर दिशेने 10 मीटर चालतोय. पहिल्या स्टेप मध्ये तो उत्तर दिशेने 10 मीटर गेलाय, ही पहिली स्टेप झाली त्याची. तो डावीकडे वळतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर 30 मीटर चालतोय. उत्तर दिशेला जाऊन डावीकडे वळून 30 मीटर गेला. नंतर तो पुन्हा डावीकडे वळतोय आणि 50 मीटर चालतोय. आता आपल्याला विचारलंय की विपुलने एकूण किती अंतर प्रवास केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की विपुलने एकूण किती अंतर प्रवास केलाय विचारलेलं. आपल्याला विचारलं नाहीये की ते कुठल्या डायरेक्शनला तो आहे किंवा तो कुठल्या डायरेक्शनला फेस करून उभा आहे, हे या प्रश्नामध्ये विचारलेलं नाही. आपल्याला डायरेक्टली विचारलंय की विपुल एकूण किती अंतर विपुलने प्रवास केलाय. तसं जर आपण विचार केला तर मित्रांनो, आपल्याला इथे डायरेक्शनची डायग्राम पण काढण्याची गरज नाहीये. आपण डायरेक्टली तिन्ही अंतर टोटल ऍड करून आन्सर काढू शकतो. आपल्याला किती दिलंय? 50 मीटर, 30 मीटर, 10 मीटर, हे टोटल डिस्टन्स त्याने क्रॉस केलेलं दिलंय. तर टोटल तो 90 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. पण स्टील अंडरस्टँडिंग साठी मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतोय. सपोज तो ए पोझिशनला आहे, तो 10 मीटर उत्तरेकडे गेलाय, नॉर्थवर्ड गेला 10 मीटर. तर नॉर्थवर्ड म्हणजेच वरच्या दिशेला पेपरवरती आपण किंवा स्क्रीनवरती पाहू शकतो हे 10 मीटर डिस्टन्स. त्याच्यानंतर तो डावीकडे वळालाय, डावीकडे तो 30 मीटर चाललाय.
त्याच्यानंतर तो परत डावीकडे वळून 50 मीटर चाललाय, म्हणजे या साईडला परत डावीकडे असेल 50 मीटर. म्हणजे हे तुम्हाला 10 प्लस 30 प्लस 50 हे आन्सर यांची ऍडिशन करून तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ते आपण ऑलरेडी काढलंय, विच इज 50 प्लस 30 प्लस 10 इज इक्वल टू 90 मीटर. तर ऑप्शन डी आपल्याला दिलाय, ते याचं योग्य उत्तर असणार आहे. आपण विदाउट डायग्राम पण याचा आन्सर काढलाय, कारण इथे आपल्याला फक्त विपुलने टोटल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एवढं विचारलंय. असं विचारलं असतं की विपुल कुठल्या दिशेला उभा आहे आणि किंवा कुठल्या दिशेला त्याचा चेहरा आहे आणि किती अंतर त्याने क्रॉस केलंय, असं जर कंबाईन प्रश्न विचारला असता तर त्यावेळेस आपण डायग्राम आपल्याला काढावी लागली असती. तर आता या केसमध्ये डायग्राम काढण्याची गरज पडली नाही. ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. Vijay starts walking straight towards east. After walking 75 meters, he turns to left and walks 25 meters straight. Again, he turns to the left and walks a distance of 40 meters straight. Again, he turns to left and walks a distance of 25 meters. How far is he from the starting point? तर मित्रांनो, आता इथं आपल्याला वेगवेगळ्या स्टेपमध्ये आन्सर काढावा लागणार आहे. विजय सरळ पूर्वेकडे चालायला सुरुवात करतो. आता तो पूर्वेकडे चालायला सुरुवात करतोय आणि 75 मीटर अंतर पहिले तो चालतोय. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये तो 75 मीटर चालतोय. तो डावीकडे वळतोय आणि 25 मीटर सरळ चालतोय. ही दुसरी स्टेप झाली. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 40 मीटर सरळ चालतो. ही तिसरी स्टेप झाली. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. ही चौथी स्टेप झाली. आता प्रश्न विचारला आपल्याला, तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावरती आहे. आता आपण याच्यासाठी एक डायग्राम काढून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला दिलंय विजय स्टार्ट्स वॉकिंग स्ट्रेट टुवर्ड्स ईस्ट. आता विजय ईस्ट कडे चालला होता. समजा विजयचा हा स्टार्टिंग पॉइंट ए आहे. तो ईस्ट कडे म्हणजे पूर्वेकडे चालला होता. तर पूर्वेकडे गेल्यानंतर आफ्टर वॉकिंग 75 मीटर्स, तर तो टोटल 75 मीटर पूर्वेकडे गेला. आता हे 75 मीटर डिस्टन्स आपण इथे घेऊयात. त्याच्यानंतर ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 25 मीटर स्ट्रेट. आता तो लेफ्टला वळाला आणि 25 मीटर स्ट्रेट चालला. आता या बी पॉइंटला आपण जर लेफ्ट डायरेक्शन पाहिली, आपले जर इकडे ईस्टकडे किंवा पूर्वेकडे चेहरा असेल आणि लेफ्टला वळायचं असेल तर लेफ्टला आपल्याकडे असणारी जी दिशा आहे ती नॉर्थ म्हणजेच उत्तर आहे. ठीक आहे, तर तो 25 मीटर स्ट्रेट उत्तरेला चाललाय. समजा तो सी पॉइंट पाशी पोहोचला. अगेन ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक्स अ डिस्टन्स ऑफ 40 मीटर. आता तो लेफ्ट कडे वळाला. परत इकडे राईट आहे, इकडे लेफ्ट आहे. तर मग तो आता लेफ्ट कडे वळाला. समजा हे डी पॉइंट आपण याला म्हणूयात आणि हे जे डिस्टन्स आहे ते 40 मीटर तो चाललेला आहे. त्याच्यानंतर अगेन ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक्स 25 मीटर. आता इकडनं तो डी पॉइंट पासनं लेफ्टला जातोय. आता ज्यावेळेस आपला चेहरा पश्चिमेला असेल, कारण इकडे दिसतंय आपला पश्चिमेला आपला चेहरा आहे, तर आपल्याला आता डावीकडे वळायचंय. आता डावीकडे वळाल्यानंतर ज्यावेळेस आपण खाली येऊ, डावीकडे वळाल्यानंतर 25 मीटर हे डिस्टन्स असेल. ठीक आहे, आणि ज्यावेळेस पश्चिमेला आपला चेहरा असेल त्यावेळेस आपल्या डाव्या बाजूला साऊथ ही दिशा असणार आहे. मग आता तो 25 किलोमीटर परत आला, कारण इथे पाहू शकतो आपण 25 मीटर तो सी पॉइंटला गेला होता, 40 मीटर डी पॉइंटला आला आणि स्ट्रेट आलेला आहे तो. त्याच्यामुळे डी पासून ई पॉइंटला येण्यापर्यंत जे डिस्टन्स 25 मीटर असेल ते सेम आपण सी आणि बी मधलं डिस्टन्स कन्सिडर करू शकतो. आता आपल्याला विचारलंय की तो आता सुरुवातीपासून या ई पॉइंट पर्यंत म्हणजे ए पासून ई पॉइंट पर्यंत तो किती डिस्टन्स वरती असणार आहे. तर मित्रांनो, आपण इथं पाहू शकतो, आपल्याला जर ए ई चं डिस्टन्स काढायचं असेल, ए ई, तर ए ई चं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे, आपल्याला ए बी चं डिस्टन्स दिलेलं आहे पूर्ण, कारण पहिल्या स्टेपमध्ये तो 75 मीटर चालला होता. म्हणून ए बी मायनस जर आपण इथे सी डी केलंय, कारण टेक्निकली जर आपण पाहिलं तर 75 मीटर तो पुढे जाऊन परत 40 मीटर मागे आलाय. म्हणून डी सी आपण त्याच्यातून वजा करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो. मग 75 वजा 40, कारण ए बी 75 मीटर आहे टोटल आणि डी सी जे आहे ते 40 मीटर आहे. तर मग याची जर वजाबाकी आपण केली, ही सबस्ट्रॅक्शन जर आपण केली, तर आपल्याला आन्सर मिळेल 35 मीटर्स. तर आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात, 35 मीटर कुठे दिलंय का आपल्याला? येस, आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलंय 35 मीटर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 35
मीटर. इथं आपल्याला प्रश्न दिलाय की रघु इज ॲट पॉइंट ए, ही वॉक्स 3 किलोमीटर टू द नॉर्थ अँड देन टर्न्स टू हिज लेफ्ट, ही वॉक्स 4 किलोमीटर इन द डायरेक्शन, ही टर्न्स लेफ्ट अगेन अँड वॉक्स 6 किलोमीटर. If he wishes to reach point A again, in which direction should he be walking and what distance will he have to cover? रघु बिंदू ए वरती आहे, सुरुवातीला ए वरती आहे, तो उत्तर दिशेला 3 किलोमीटर चालतो, नंतर डावीकडे वळतो, या दिशेने तो मग 4 किलोमीटर चालतो, पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालतो. जर त्याला पुन्हा बिंदू ए वर पोहोचायचं असेल तर त्याने कोणत्या दिशेने चालले पाहिजे आणि किती अंतर पार केले पाहिजे हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे, आपण याच्यासाठी सुरुवातीला डायग्राम काढून घेऊ, त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल. तर इथे आपल्याला स्टेप्स मध्ये दिलंय रघु इज ॲट पॉइंट ए, सुरुवातीला तो पॉइंट ए वरती आहे. ठीक आहे, आता रघुचा पॉइंट ए आपण हा म्हणूयात, पॉइंट ए वरती रघु आहे इथे. ही वॉक्स 3 किलोमीटर टू द नॉर्थ अँड देन टर्न्स हिज लेफ्ट. आता ही आपली पहिली स्टेप आहे. तर तो 3 किलोमीटर नॉर्थला चालतो. आता नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, वरती 3 किलोमीटर तो चाललाय. तर इथे आपल्याला दिलाय ही वॉक्स 3 किलोमीटर इन द नॉर्थ, इथपर्यंत आपण आलो 3 किलोमीटर पर्यंत. त्याच्यानंतर देन ही टर्न्स हिज लेफ्ट, नंतर तो डावीकडे वळालाय. तर या साईडला डावी दिशा असणार आहे. तो डावीकडे वळाल्यानंतर 4 किलोमीटर चालतोय या डायरेक्शन मध्ये. सुरुवातीला 3 किलोमीटर चालला, नंतर तो 4 किलोमीटर चालला डावीकडे. समजा हा पॉइंट बी असेल, इथे आपण आता पॉइंट सी म्हणूयात. 4 किलोमीटर तो डावीकडे आलाय पॉइंट सी पाशी. ही टर्न्स लेफ्ट अगेन अँड वॉक्स 6 किलोमीटर. आता सी पॉइंट पासून तो परत लेफ्ट कडे वळतो. आता इकडे आपली पश्चिम आहे, पश्चिम दिशेच्या लेफ्टला दक्षिण दिशा असणार आहे. मग तो सी पॉइंट पासून टोटल 6 किलोमीटर तो परत आलाय. आता 6 किलोमीटर या दिशेला असेल, 6 किलोमीटर तो चाललाय आणि तो डी पॉइंट पाशी पोहोचलाय. आता डी पॉइंट पासून त्याला जर ए पॉइंटला जायचं असेल, इफ ही विशेस टू रीच पॉइंट ए अगेन, म्हणजे त्याला डी पासून ए पर्यंत जर जायचं असेल तर इन विच डायरेक्शन शुड ही वॉकिंग अँड व्हॉट डिस्टन्स विल ही हॅव टू कव्हर. तर आपल्याला ही दिशा कुठली आहे ती ओळखायची आहे आणि हे जे डिस्टन्स दिलंय डी ए हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं किंवा ओळखायचं इथे. आता मित्रांनो आपण इथे पाहू शकतो, आपण पहिले डिस्टन्स क्लिअर करून घेऊयात. ए टू बी जे आहे ते 3 किलोमीटर आहे, बी टू सी 4 किलोमीटर आहे, सी टू डी 6 किलोमीटर आहे. आता आपण जर पाहिलं तर इथे एक आपण जर पॉइंट टाकला या ए च्या समोर, समजा हा ई पॉइंट आपण म्हणूयात, तर ए ई चं डिस्टन्स हे सी बी च्या डिस्टन्स एवढं असणार आहे. कारण 3 किलोमीटर वरती गेलाय, 4 किलोमीटर माग इकडे गेलाय आणि परत 6 किलोमीटर खाली आलाय. तर हा जो आयत इथे बनलाय, तर आयताच्या समोरासमोरील बाजूमधलं जे अंतर असतं ते सारखं असतं. म्हणजे जर हे 4 किलोमीटर असेल तर हे पण 4 किलोमीटर असणार आहे. आता हे 3 किलोमीटर आहे म्हणजे हे पण समोरचं 3 किलोमीटर असणार आहे. ठीक आहे, तर आता टोटल हे डिस्टन्स 6 किलोमीटर होतं, बरोबर, सी पासून डी पर्यंत. त्यातलं 3 किलोमीटर आपल्याला इथे मिळालंय. उरलेलं मग डी आणि ई मधलं डिस्टन्स जे असणार आहे ते ऑब्व्हियसली 6 वजा 3 म्हणजेच 3 किलोमीटर असणार आहे. तर आपल्याला इथे जर आपण पाहिलं तर इथे एक त्रिकोण बनतोय आणि हा त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल मधला आपल्याला जर एडी म्हणजेच त्या राईट अँगलच्या समोरची बाजू जर काढायची असेल तर आपल्याला एक थेरम यूज करावा लागतो, एक प्रमेय यूज करावं लागतं. त्याला आपण पायथागोरसचं प्रमेय किंवा पायथागोरसचं थेरम असं म्हणतो. तर त्या प्रमेयानुसार एडी जी आहे जी आपल्याला काढायची, एडी स्क्वेअर म्हणजे एडीचा वर्ग बरोबर ईडी, त्रिकोणाची ही अजून एक बाजू आहे, ईडी ईचा वर्ग अधिक आपल्याला ई ए चा वर्ग घ्यावा लागेल. ठीक आहे, ई ए स्क्वेअर. तर आपल्याकडं एडीचं डिस्टन्स आपल्याला काढायचंय. ई आणि डी ही बाजू आपल्याकडे आहे, ई आणि ए ही पण बाजू आपल्याला आहे. तर मग ईडीचा स्क्वेअर जो असणार आहे, ईडी म्हणजे 3 किलोमीटर, 3चा स्क्वेअर अधिक आपल्याला ई ए म्हणजेच इथे 4चा स्क्वेअर घ्यावा लागेल. तर मग 3चा स्क्वेअर 9 आहे प्लस 4चा स्क्वेअर हा 16 आहे. तर मग 9 प्लस 16 आपल्याला माहिती आहे 25 होतं. तर एडीचा जो स्क्वेअर आहे तो 25 आला. मग आपण जर स्क्वेअर रूट घेतलं किंवा आपण वर्गमूळ जर घेतलं तर त्यावरनं आपल्याला एडीचं अंतर मिळेल
या बाजूचं वर्गमूळ घेतलं आपण एडी स्क्वेअरचं एडी. आता 25चं वर्गमूळ घ्यावं लागेल, ते म्हणजे 5, कारण 25 हा 5चा वर्ग आहे. त्यावरून आपल्याला आयडेंटिफाय झालं, त्यावरून आपण सॉल्व्ह केलं की एडी इज इक्वल टू 5 किलोमीटर. प्रश्नामधल्या एका पार्टचं जर आन्सर आपल्याला मिळालं, व्हॉट डिस्टन्स विल ही कव्हर, तो ही विल कव्हर 5 किलोमीटर डिस्टन्स, आणि डायरेक्शन आपल्याला काढायची. तर मित्रांनो, आता आपल्याला त्याची दिशा काढायची आहे. डीए ची दिशा कुठली असणार आहे? आता समजा हा पॉइंट जर आपण कन्सिडर केला तर या पॉइंट पासून इकडे ईस्ट म्हणजे पूर्व दिशा असणार आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला जर म्हटलं आपण, इकडे ईस्ट आहे आणि वरती नॉर्थ आहे. नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा. त्याच्यानंतर आता नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मध्ये असणारी जी दिशा असेल ती दिशा म्हणजेच नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य दिशा. त्यामुळे तो डी पॉइंट पासून त्याला जर ए पॉइंट पर्यंत जायचं असेल तर ईशान्य दिशेला किंवा नॉर्थ ईस्ट दिशेला त्याला 5 किलोमीटर चालावं लागेल. त्याच्यामुळे ऑप्शन सी जो आहे नॉर्थ ईस्ट 5 किलोमीटर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मेंटल ॲबिलिटी या विषयामधील काही महत्त्वाचे MCQ. अशाच पद्धतीचे MCQ तुम्हाला परीक्षेसाठी पण विचारले जातात आणि अशाच पद्धतीने या परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा 30 दिवसाचा क्रॅश कोर्स हा 23 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या BEd कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा.